माणिकराव कोकाटे अजित पवार यांच्या भेटीसाठी आता रवाना झालेले आहेत। माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट घेणार आहे। बघा सर्वात महत्त्वाची बातमी, कारण माणिकराव कोकाटेंनी याआधी 2 वेळेस अजित पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र भेट झालेली नव्हती। ते मुंबईच्या दिशेनेही निघालेले होते, मात्र तरीही ते अजित पवारांना भेटू शकले नव्हते। मात्र आज अखेर अजित पवार यांची भेट माणिकराव कोकाटे घेणार आहे। आणि आता या भेटी दरम्यान नेमकं काय घडतं, राजीनामा घेतला जातो किंवा मग काही समज दिली जाते, अजितदादांची भूमिका काय असते हे बघणं महत्त्वाचं। अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवेंकडून घेतेय। रुपाली, आपण पाहतोय माणिकराव कोकाटे अखेर आज अजित पवारांची भेट घेणार आहे, काय अपडेट? माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत राज्याचे, एका व्हिडिओमुळे खरं तर वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेमध्ये आलेले होते। आणि आपण पाहतो की या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवार यांनी स्वतः असं म्हटलं होतं की या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांचं काय त्याच्या मागची जी भूमिका आहे ती मी जाणून घेणार आहे। आणि या भेटीसाठी म्हणून माणिकराव कोकाटे जे ते कालपासून खरं तर मुंबईमध्ये मुक्कामी होते। त्यांनी इतर कुणाशीही भेटणं त्यांनी टाळलेलं आहे, मात्र आता थेट ते अजित पवार यांना भेटण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने निघाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। आज खरं तर कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे आणि सोबतच रात्री राष्ट्रवादीचा डिनर प्लॅन सुद्धा आहे, ती डिनर पार्टी सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खरं तर माणिकराव कोकाटे आज सामील तर राजीनामा घेतला जाऊ शकतो का मांडली जात आहे, कारण की याच भेटीमध्ये राजीनाम्याच्या संदर्भातला नेमका काय एकूणच संपूर्ण प्रक्रिया घडते किंवा काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।